पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण माता मरियेला आपण आई म्हणून मानतो. ती आमची आई आहे आणि माता मरिया आमच्या सर्व कार्यामध्ये मदत करते आणि माता मरिया आजही आमच्यासोबत आहे. काना या ठिकाणी जेव्हा चमत्कार झाला, तो चमत्कार माता मरियेच्या मध्यस्थीने झाला. इथं एक प्रश्न आहे प्रिय बंधू आणि भगिनीनो. प्रभू येशूने काना या ठिकाणी आपला पहिला चमत्कार केला, तर प्रभू येशूनं पहिला चमत्कार का म्हणून केला, एक प्रश्न आहे. त्याच्यासाठी एक प्रश्न उठण्यासाठी पुष्कळ कारण आहेत. आपण बायबल वाचून पाहूया आणि बायबलमध्ये आम्हाला काय उत्तर मिळते आपण समजूया. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 2 ओवी 1 पासून आम्ही वाचतो. नंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्याच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला, बाई, ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. त्यात 2-2, 3-3 मन पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा. आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. मग त्याने त्यांना सांगितले, आता त्यातले काढून भोजन कारभाराकडे न्या. तेव्हा त्यांनी ते नेले. द्राक्षारस बनलेले पाणी भोजन कारभाऱ्याने जेव्हा चाकले, तो द्राक्षारस कोठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्या चाकरांना ठाऊक होते. म्हणजे येशूने पाण्याचा द्राक्षरस बनवला. उत्तम असा द्राक्षरस येशूने पाण्याचा बनवला. याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत प्रिय बंधू आणि भगिनींनो. काना या लग्नामध्ये वचन सांगते, येशूच्या शिष्यांना आणि येशूला आमंत्रण होते, परंतु माता मरियाला आमंत्रण होते म्हणून लिहिलेलं नाही आहे. माता मरिया तिथं होती. माता मरिया तिथं होती म्हणजे असं समजते प्रिय बंधू आणि भगिनींनो, माता मरिया ही एक आई आहे आणि आईला आमंत्रणाची गरज नाही. आई तिथं आहे, राहणार, हमेशा राहणार, आई राहणार. आणि त्याच्या समोर आपण पाहतो माता मरिया काय म्हणत आहे. तिथं एक मोठा प्रश्न पडला. म्हणजे त्या लग्नात द्राक्षरस संपला, अंगुरी संपली, जेवण संपलेले नाही, पाहुणे गेलेले नाही, परंतु मधातच अंगुरी संपली. आणि द्राक्षरस संपल्यानंतर त्या घरी मोठी अडचण आली. प्रश्न पडला. प्रश्न पडल्यामुळं त्या घरची शांतता निघून गेली, म्हणजे अशांती झाली आणि ते संकटात आले. घरचे लोक संकटात आले हे माता मरियेनं पाहिलं. म्हणजे अशा वेळेस या ठिकाणी कोणीतरी मदतीला धावत येण्याची गरज होती, यांच्या संकटापासून त्यांना वाचवण्यासाठी. तर येणार कोण? तर माता मरियेला माहित होतं की किती मोठा संकट असेल, त्रास असेल, तरी प्रभू येशूला काहीच अशक्य नाही. लूक अध्याय 1 ओवी 37 मध्ये आम्ही वाचतो, देवाला काहीच अशक्य होणार नाही. देवाला काहीच अशक्य होणार नाही हे माता मरियेला माहित होतं, आम्हा सर्वाला माहित आहे. आणि माता मरियेला हे माहित होतं का येशू हा देवाचा पुत्र आहे. येशू हा देवाचा पुत्र आहे म्हणून देवाला काही अशक्य होणार नाही, म्हणजे येशूला काहीच अशक्य होणार नाही.
ही माता मरियेने विश्वास ठेवला आणि माता मरियेनं येशूकडे जाऊन सांगितलं की यांचा द्राक्षरस संपलेला आहे. प्रियजन हो, इथं एक महत्वाचा प्रश्न आहे. येशूने काय म्हटलं? माता मरियेनं असं सांगितल्या बरोबर की यांच्याकडे द्राक्षरस राहिलेला नाही. तेव्हा येशूने म्हटलं, याच्यामध्ये तुझा आणि माझा काय संबंध आहे? आम्ही कोण आहोत? आम्ही फक्त पाहुणे आहोत. याच्यामध्ये तुझा आणि माझा काय संबंध आहे? हा एक प्रश्न येशूने विचारला. आणि दुसरी गोष्ट येशूने काय सांगितलं? माझी वेळ अजून आलेली नाही. माझी वेळ अजून आली नाही. प्रियजन हो, आम्हाला माहित आहे का तिथं येशूनं पाण्याचा द्राक्षरस बनवला, पहिला चमत्कार केला येशूनं. आणि हा प्रश्न तर इथं आहे, कोणता? की माझी वेळ अजून आली नाही. येशूची वेळ यायची होती, येशूची चमत्कार करायची वेळ यायची होती, त्याचे स्वर्गराज्याची घोषणा करायची वेळ यायची होती, किंवा पुष्कळसे काम करण्याची वेळ यायची होती. परंतु मग वेळ यायच्या पूर्वी मग येशूनं कसा द्राक्षरस बनवला? प्रियजन हो, त्याच्यानंतर काय झालं आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. येशूने म्हटलं की याच्यामध्ये तुझा आणि माझा काय संबंध आहे आणि माझी वेळ आलेली नाही. ह्या दोन गोष्टी तर येशूने बोलला. हे दोन गोष्टी बोलल्यानंतरही माता मरियेने माघार नाही घेतला, कारण तिला माहित होतं की हा काहीही करू शकते, देवाला काहीच अशक्य नाही. आणि मग तिनं काय केलं? आता समजा सर्वसाधारण स्त्री जेव्हा आपल्या मुलाकडे कोणी काहीतरी विचारायला येते, तेव्हा आई मध्यस्थ घेऊन मुलाला म्हणते का बाबा रे यांची थोडी मदत कर. आणि जेव्हा मदत कर म्हणून जेव्हा सांगते, तेव्हा मग तो मुलगा समजा नकारात्मक उत्तर देतो, अरे तुझं माझं काय, त्याच्यामध्ये आमचं काय आहे, ते करत बसतील ना, आता मला वेळ नाही आहे. अशा प्रकारे सर्वसाधारणपणे कोणी बोलतो. मग असं उत्तर दिल्यानंतर आई काय मग आई म्हणणार आता हा काय करणार नाही, काही याचं मूड ठीक नाही, किंवा हा काही ऐकणार नाही, अशा प्रकारे उत्तर देईल, म्हणजे त्यांना नेगेटिव्ह उत्तर देईल. परंतु माता मरियेने या ठिकाणी असं उत्तर नाही दिला की आता हा काही करणार नाही, आता याच्याच्यान जमणार नाही, आता हा ऐकणार नाही, याचं मूड ठीक नाही, असं काहीच उत्तर नाही दिला. माता मरिये अजून पॉझिटिव्ह होती, अजूनही तिनं हार नाही मानली. तिने काय सांगितलं? येशूकडून असं नकारात्मक उत्तर आल्यावरही तिनं नौकराला काय सांगितलं, चाकरांना काय सांगितलं? हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. प्रियजन हो, आजही माता मरिया जागोजागी दर्शन देऊन काय सांगत आहे? येशू तुम्हाला जे काही सांगते ते करा, येशू तुम्हाला जसं सांगते तसं करा. म्हणून प्रियजन हो, माता मरिया आमची मध्यस्थिनी आहे असं सांगासाठी की तुम्ही येशूच्या इच्छेनुसार चला. मग काय झालं? माता मरियेनं चाकराला सांगून ठेवलं का हा तुम्हाला काही जे काही सांगेल ते करा. आणि मग चाकरांनी काय अपेक्षा धरली की हा आम्हाला काहीतरी सांगणार, हा आता काही, कारण आईने सांगितलं का हा काहीतरी सांगणार. जर येशूने काहीच नाही सांगितलं तर अपमान कोणाचा होईल? अपमान माता मरियेचा होईल. माता मरियेचा अपमान वाचवण्यासाठी येशूची वेळ आली नव्हती, त्याच्यामध्ये यांचा काही संबंध नव्हता, तरी परंतु माता मरियेनं म्हटल्यामुळं तिचा मान राखण्यासाठी माता मरियेनं मध्यस्थता केली, म्हणून येशूनं तिथं पहिला चमत्कार केला. प्रियजन हो, हे फार महत्वाची गोष्ट आहे. माता मरियेला पित्या परमेश्वराने आमची मध्यस्थता, आमची सहाय्यनी बनवलेला आहे. म्हणून माता मरिया आम्हाला वेळोवेळी मदत करत आहे. आणि म्हणून माता मरियेच्या उपस्थितीमुळे येशूने तिथं चमत्कार केला, पहिला चमत्कार केला. म्हणून आज आम्हाला माहीत आहे की माता मरिया आमच्यामध्ये आहे, आणि म्हणून आम्ही सुद्धा माता मरियेला मान द्यावं. जेव्हा आम्ही माता मरियेसोबत जेव्हा प्रार्थना करतो, तेव्हा आमची विनंती येशू कधीच नाकारत नाही.
येशू कधीच नाकारत नाही. माता मरियेद्वारे आम्ही माता मरियेकडे प्रार्थना नाही करत, आम्ही माता मरियेला देवी नाही म्हणत, परंतु माता मरिया येशूची आई आहे. आणि परमेश्वरानं आम्हाला शिकवलेलं आहे की आई वडिलाचा सन्मान करा. प्रभू येशू देवाचा पुत्र जरूर आहे, तरी पण तो मानव म्हणून जन्मास आला आणि माता मरिया येशूची आई आहे. आणि म्हणून येशूचं कर्तव्य आहे की माता मरियाचा सन्मान करणे, आई म्हणून सन्मान करणे. आणि आजही प्रभू येशू माता मरियाचा सन्मान करत आहे. आणि म्हणून आजही आम्हाला माता मरियेची मध्यस्थता मिळत आहे. म्हणून माता मरियेच्या मध्यस्थीद्वारे तिच्यासोबत आम्ही प्रार्थना करतो आणि प्रार्थना केली पाहिजे. प्रियजन हो, माता मरियेला आपण आदर सन्मान देऊया. ज्याप्रमाणे येशूनं माता मरियेला आदर दिला, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या घरी, आमच्या कार्यामध्ये माता मरियेची आपण मध्यस्थता घेऊया. तिच्या मध्यस्थीने, तिच्या सहाय्याने, तिच्यासोबत राहून आम्ही प्रार्थना करूया. जेव्हा आम्ही तिच्यासोबत राहून प्रार्थना करतो, देव आमची प्रार्थना लवकर ऐकते. आम्ही रोसरीची प्रार्थना म्हणतो. रोसरीच्या प्रार्थनेमध्ये फार शक्ती आहे. आणि रोसरीची प्रार्थनेचा एक प्रत्येक मनी जो आहे, प्रत्येक मनी तो मोठा शक्तिशाली आहे. आपण अशा प्रकारे विश्वासानं ती प्रार्थना केलं पाहिजे, अशा प्रकारे विश्वासानं प्रार्थना केलं पाहिजे. आणि जेव्हा आम्ही प्रार्थना एक एक मनी जेव्हा आपण सरकवतो, तेव्हा देवाची शक्ती आमच्यावर येते. आणि जिथं कुठं बंधन आहे, जिथं कुठं शैतान शक्ती आहे, ते सर्व नष्ट होते. प्रभूची कृपा आमच्यावर येते, प्रभूचा आशीर्वाद आमच्यावर येतो. आणि म्हणून आपण रोसरीची प्रार्थना करावं, माता मरियेच्या मध्यस्थीनं प्रार्थना करावं. आणि माता मरिया आम्हाला आमच्या लेकरासारखं आम्हाला सांभाळते. जागोजागी माता मरिया दर्शन देऊन संदेश देत आहे, तुम्ही येशूच्या शिकवणीनुसार चाला, येशूच्या पावलावर पाऊल टाकून चाला, येशूचे अनुयायी बनून जीवन जगा, येशूचे अनुसरण करा म्हणून आम्हाला सांगत आहे. म्हणून प्रियजन हो, आपण माता मरियेचा आदर सन्मान करूया, माता मरियाकडे भक्ती करूया आणि माता मरियाद्वारे आपण येशूचा आशीर्वाद आपण मिळवून घेऊया.